जेवढी मोठी कंपनी ना तेवढे तिचे किस्से सुद्धा मोठे मोठे असतात. म्हणजे काय, तर किस्सा फेसबुकचा आहे. 2005 मध्ये फेसबुक तेव्हा एक नवीन स्टार्टअप होता आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या ऑफिसच्या भिंतींवर ग्रॅफिटी आर्टवर्क थोडक्यात पेंट द्यायचा होता, ज्यासाठी त्यांनी डेव्हिड चो नावाचा एक ग्रॅफिटी आर्टिस्ट बोलवलेला होता. त्याला या कामासाठी त्यांनी निवडलं होतं, जो भिंतींवर आर्ट पेंटिंग काढण्यासाठी त्यावेळी फेमस होता. फेसबुक कंपनीने त्याला हे काम दिलं खरं, पण त्याला 2 ऑफर दिल्या. पहिली ऑफर की बाबा आम्ही या कामासाठी तुला $60,000 कॅश मध्ये देतो, किंवा फेसबुक कंपनीचे 0.1% ते 0.2% शेअर्स आम्ही तुला देतो. तेव्हा डेव्हिड चोने फेसबुक कंपनीचे शेअर्स घेण्याचा रिस्की निर्णय घेतला. आता रिस्की निर्णय का, तर पहिली गोष्ट फेसबुक कंपनी ही एक नवीन स्टार्टअप होता, ती काही आत्ताची सारखी मोठी कंपनी नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी डेव्हिड चोला पैशांची गरज होती, तरी सुद्धा त्याने फेसबुकचे शेअर्स घेण्याचा निर्णय घेतला. कट टू 18 मे 2012 फेसबुक कंपनी पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली. आणि लिस्ट झाल्या ज्या डेव्हिड चोला फेसबुकने $60,000 देण्याऐवजी फेसबुकचे शेअर्स दिले होते, त्याची किंमत डायरेक्ट $200 मिलियन झालेली होती. भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 1,000 कोटी. म्हणजे कुठे त्या कामाचे त्याला $60,000 मिळणार होते, त्या कामाचे त्याला $200 मिलियन भेटले. त्यामुळे कधी कधी आपण सुद्धा असे छोटे छोटे रिस्की निर्णय सुद्धा घेतले पाहिजे.